गावाला जायला तर मला लय भारी वाटतं, पण बॅग भरायला अजिबातच आवडत नाही. दरवेळेस तर आमचे साहेब मला मदत करते, पण ह्या वेळेस कॉटमधून बॅग काढून पुरी बॅग भरणं झाली तरी आमचे साहेब पाहायला आले. तसं गावाला तर आम्ही तिघही जातो, पण अख्खी बॅग आमच्या समोरच्याच कपड्याला लागून जाते. रस्त्याने काही शूट केलं नाही, मग डायरेक्ट केद्राई मातेला आल्यावरच मोबाईलवर काढला. समोर जेव्हा 1 महिन्याचा होता तेव्हा आम्ही केद्राई मातेला गेलो होतो. त्याच्यानंतर डायरेक्ट आता वर्षाचं झाल्यानंतरच गेलो. आणि लोक एवढे बाळोट्यानं तिथे दिलेलं होतं की इथे शनिराव केतू देवांचं मंदिर आहे, तिथे चप्पल काढू नका, तरी लोकांनी तिथे चप्पल काढलं होतं. म्हणून पण मस्तपैकी घंटी वाजून घेतली. गर्दी नसल्यामुळे आम्हाला पण लगेच दर्शन घेता आले. आता मी तर जन्माला आल्यापासून दर सालच केद्राईला येते, कारण आमच्या शेतच केद्राई जवळ होतं, पण आमचे साहेब पहिल्यांदाच आले होते. माझा हट्ट होता की ह्या वेळेस घरी जाताना आपण केद्राईला जायचंच, म्हणून त्या निमित्ताने त्यांचं पण दर्शन झालं. तिथं बरेच कारण चालू होते, कोणतरी संबळ पण लावलं होतं. मग काय समज चांगलाच संबळ होता तालदारला. घरी गेले मस्त आयतं खायला भेटलं. आता आयतं खायला भेटलं म्हणल्यावर तुम्हाला कळलं असेल की मी मम्मीच्या घरी गेले होते. बरं झालं मी केद्राईतून यासाठी काही खेळणं घेतलं नाही, कारण तिथे गेल्यानंतर तर हा गल्ला संत आंब्यासोबतच खेळत बसला. बऱ्याच दिवसानंतर माझी मनी माऊ पण मला भेटली, कारण मी जेव्हा दिवाळीला घरी गेले होते तेव्हा पण ती मॅडमशी करायला निघून जायला होती, त्याच्यामुळे मला ती आत्ताच भेटली. तशी तर माझी मनी माऊ आहेच इतकी बारी की ती कोणाला आवडती, पण समुखावर तिला मारत होता काय माहिती. त्याला असं वाटत असेल की मम्मी घरी आल्यापासून फक्त तिला जीव लावून राहील माझ्या पाहिजे. हे जॅकेट आहे ना मी माझ्या बहिणीच्या पोरासाठी विणलं होतं. आता त्यानं तर काही ते घातलं नाही, पण 7-8 वर्षानंतर माझ्या पोरासाठीच काम आता त्याला फिरायचं होतं इकडे तिकडे, मी जॅकेट घालायसाठी त्याला एका ठिकाणी दाबून ठेवलं, त्याच्यामुळे तो लई चिडचिड करत होता. इकडे माझ्या मम्मीला भेटणं झालं बी नव्हतं, आमच्या पप्पाने लगेच तिकडे गाडी काढली. समोर पण कळलं आता पप्पा गाडीवर बसले म्हणजे आपल्याला जायचं, मग तो लगेच टाटा बाय बाय करायला लागला सगळ्याला. आता मी चालले म्हणजे मला विदा करायला माझी मावती येणारच आहे. तसं तर मला अजिबातच घरातून निघू वाटत नव्हतं, पण जशी मला गाय वैल होती माझ्या मम्मीला भेटायची, तशीच आमच्या पप्पाला गाय वैल होती त्यांच्या मम्मीला भेटायची. माणसाला जास्त वाट पाहावं लागू नये म्हणून आम्ही पण सगळ्याला टाटा बाय बाय केलं, मग निघालो आम्ही आमच्या घरी.